लाडक्या बहिणींसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा। SMS लाडक्या बहिणींना इथं देखील आलेला आहे। लगेच लाडक्या बहिणींनी तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही। जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। या जिल्ह्यांमध्ये आणि या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात। मोठी आनंदाची बातमी। कोणाच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे, नवीन लाभार्थ्यांची यादी कशी पाहायची आहे, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर काय करायचं आहे, थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आता या बँक खात्यामध्ये जे की लाडक्या बहिणीचे 3000 रुपये आलेले आहे, यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, SBI बँक खाता आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, कॅनरा बँक आहे, सेंट्रल बँक आहे, याचप्रमाणे युनियन बँक आहे। तर अशा बँकेंचे जे की SMS आहे ते लाडक्या बहिणींना इथं येत आहे। तर आता लाडकी बहिणींची यादी कशी पाहायची आहे, सर्वप्रथम यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजना क्रोम ब्राउझर ओपन करून टाकायचं आहे। लाभार्थ्यांची यादी किंवा तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट असं पर्याय येईल ते क्लिक करा। जिल्हा, तालुका, गाव निवडा, सर्च करा आणि यामध्ये तुम्ही तुमचे चेक करू शकता की लाडकी बहिणीच्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। आता लाडकी बहिणींना तब्बल 3000 रुपये इथं मिळत आहे। तर आता ज्यांचा अर्ज मंजूर आहे, आधार लिंक आहे, DBT सुरू आहे, KYC आवश्यक आहे, याचप्रमाणे ज्यांनी KYC केलेले आहेत, आता ज्यांचे कोणाचे अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट आहे, तर अशांना पैसे इथं येणार नाहीत। तर यासाठी काय करायचं आहे, तर आता सर्वप्रथम या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणींचे पैसे इथं जमा होत आहे, जे की 3000 रुपये। पुणेमध्ये आज सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। नागपूरमध्ये आज दुपारपासून, नाशिकमध्ये आज सकाळपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रात्रीपासून, अमरावतीमध्ये आज दुपारपासून, यवतमाळमध्ये आज सकाळपासून, अकोल्यामध्ये जे की आज रात्रीपासून, बुलढाण्यामध्ये आज दुपारीपासून जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये इथे जमा होत आहे। यानंतर इथे आपलं वर्ध्यामध्ये आज सकाळपासून जमा होत आहे, चंद्रपूरमध्ये आज रात्रीपासून, गडचिरोलीमध्ये आज दुपारपासून, भंडारामध्ये आज सकाळपासून, गोंदियामध्ये आज रात्रीपासून, जळगावमध्ये आज दुपारपासून, धुळेमध्ये आज सकाळपासून, नंदुरबारमध्ये आज रात्रीपासून, अहमदनगरमध्ये आज दुपारपासून, सोलापूरमध्ये आज सकाळपासून, सातारामध्ये आज रात्रीपासून पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे। सांगलीमध्ये आज दुपारपासून, कोल्हापूरमध्ये आज सकाळपासून, रत्नागिरीमध्ये आज रात्रीपासून, सिंधुदुर्गमध्ये आज दुपारपासून पीक विम्याचे पैसे इथं जमा होत आहे। यानंतर इथे आपलं रायगडमध्ये जे की पैसे इथं जमा होत आहे सकाळपासून, ठाणेमध्ये आज रात्रीपासून, पालघरमध्ये आज दुपारपासून, मुंबई शहरमध्ये आज सकाळपासून, मुंबई उपनगरमध्ये आज रात्रीपासून, बीडमध्ये आज दुपारपासून, लातूरमध्ये आज सकाळपासून, धाराशिवमध्ये आज रात्रीपासून, परभणीमध्ये आज दुपारपासून, हिंगोलीमध्ये आज सकाळपासून, नांदेडमध्ये आज रात्रीपासून, यानंतर जालन्यामध्ये आज दुपारीपासून, वाशिममध्ये आज सकाळपासून। तर अखेर पीक विम्याचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात आजच पैसे इथे येतील, काही जिल्ह्यामध्ये आज, उद्या, परवापर्यंत पैसे इथं जमा होत आहे। लाडक्या बहिणींना सकाळपासून 3000 रुपयाचे जे काही मेसेज आहेत ते इथं सुटलेले आहेत। सर्व लाडक्या बहिणीने लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा। पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे, आधार सेंडिंग आहे की नाही चेक करा, DBT सुरू आहे की नाही चेक करा, बँक खातं ॲक्टिव्ह आहे की नाही चेक करा, लाडक्या बहिणींचा फॉर्म अप्रूव्हल आहे की नाही चेक करा, KYC पूर्ण आहे की नाही चेक करा। अनेक लाभार्थ्यांचे पैसे तर बंद होत आहेत। आता कोणत्या कारणामुळे, ज्यांनी लाडक्या बहिणींची KYC केलेली नाही आहे असे लाडक्या बहिणी। तर आता ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले असेल तर त्यांसाठी उपाय सांगतो। नवीन कागदपत्र अपलोड करा, आधार व बँक पासबुकची वरची नाव बरोबर आहे की नाही तपासा, लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा CSC सेंटरला भेट द्या किंवा महिला व बाल विकास कार्यालयाशी संपर्क करा। आता एक हेल्पलाईन नंबर आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी। तर आता या नंबरवरती कॉल करा, 181, यावरती कॉल केल्याच्या नंतर तुमचे पैसे का आलेले नाहीत, तुमचा अर्ज का पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, पेंडिंग आहे व कोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत हे सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता व तुमचे पैसे पुन्हा सुरू करू शकता। महिला व बाल विकास कार्यालयाकडे लेखी अर्ज द्या, प्रति अधिकारी साहेब, महिला व बाल विकास विभाग। यानंतर विषय लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा न झाल्याबाबत अर्ज। महोदय, मी तुमचं राहणार, गाव, नाव, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रूव्ह झालेला आहे, तरीसुद्धा माझ्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत। माझी माहिती खालीलप्रमाणे आहे। यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँकेचे नाव, खाते क्रमांक, अर्ज क्रमांक हे तुम्हाला टाकायचं आहे। मी DBT, आधार सेंडिंग आणि KYC पूर्ण केलेली आहे, तरी कृपया माझ्या अर्जाची तपासणी करून लवकरात लवकर योजनेचे पैसे माझ्या खात्यामध्ये जमा करावेत, ही नम्र विनंती। दिनांक, ठिकाण, सिग्नेचर। तर आता याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। असं नाही की सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथे येतील, टप्प्याटप्प्याने इथं येणार आहे।
दुसरीची आनंदाची बातमी म्हणजे नवीन फॉर्म देखील इथं लवकरच सुरू होणार आहे. कागदपत्र तुम्हाला तयार ठेवा व लाडक्या बहिणींनी जे की 2 महिन्याचे पैसे आता एकत्र जमवण्यास सुरुवात, तब्बल 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता 2 महिन्याचे पैसे कोणाला मिळत आहे? ज्यांचा अर्ज इथं मंजूर झालेला आहे, आधार लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, ही केवायसी ज्या लाडक्या बहिणीने केलेली होती, तर अशांच्या खात्यामध्ये एकत्र 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे. आता ज्यांना कोणाला लाडक्या बहिणींचे पैसेच आलेले नसेल तर अशाने 181 या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करा आणि अधिक माहिती घ्या व तुमच्या खात्यामध्ये पैसे देखील इथं येणार आहे. लगेच कॉल करा.